नमस्कार, मी डॉक्टर कमलाकर सामंत, अध्यक्ष कला महर्षी के मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. दर्शक हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कला महर्षी के मूस यांच्या जीवनाबद्दल. मूस यांचा जन्म एका शालीन अशा पारशी कुटुंबात 2 ऑक्टोबर 1912 रोजी मुंबईला आपल्या मामा RC कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरी झाला. त्यांचं बालपण, त्यांचं विद्यालयीन शिक्षण, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे देखील मुंबईतच पार पडलं. त्यांनी 1936 सालामध्ये विल्सन कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाची कला शाखेची पदवी धारण केली. पुढे 1 वर्षाकरता ते चाळीसगावला आले, कारण त्यांचे वडील माणिकजी बाबा हे आजारी होते. माणिकजी बाबांच्या सेवेत 1 वर्ष घालवल्यानंतर त्यांचं देहावसान झाल्यानंतर के मूसांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचं ठरवलं. ते पुढे इंग्लंडला गेले. तिथल्या शेफील्ड शहरातल्या बेनेट कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आणि पुढे 1.5 वर्षामध्ये तिथे राहून कमर्शियल आणि फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा पूर्ण केलेले. नंतर ते विश्वप्रवासाला गेले. ज्या ज्या देशांना समृद्ध असा कलेचा आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे अशा देशांना भेटी द्यायचं त्यांनी ठरवलं आणि ते सुरुवातीलाच इजिप्तमध्ये गेले, स्पेनमध्ये गेले, ग्रीसमध्ये गेले, रशियात गेले, जपानला गेले. मग चायनाचा दौरा करून ते भारतामध्ये 1939च्या उत्तरार्धामध्ये आपल्या मायदेशी परत आले. इथे भारतात आल्यानंतर चाळीसगावी आपली आई एकटी आहे म्हणून त्यांनी कायमस्वरूपी चाळीसगावला येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि 1939च्या उत्तरार्धामध्ये त्यांचे चाळीसगावात आगमन झाले. सुरुवातीचा 1 वर्षाचा जो काळ आहे तो मूससाहेब घराबाहेर जात होते. या बाबतीत अधिक सखोल आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यांच्या आयुष्याच्या अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी दर्शकांनी आमच्या अधिकृत YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करावे, जेणेकरून पुढचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवणे आम्हाला सोयीचे होईल. तोपर्यंत रजा घेतो. नमस्कार.